आरोपी रमेश म्हात्रे यांना कारवाईची मागणी केली, त्यांना अटक करण्याची मागणी केली आणि तात्काळ हे अटक देखील झालं. काय सांगाल? सत्य समोर सत्ता चालत नाही, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची झालेली घटना. 2 दिवसाआधी ह्याच शास्त्रीनगर परिसरामध्ये हॉस्पिटलमध्ये एका लोकप्रतिनिधींनी डॉक्टरांना मारहाण केली. वास्तविक तशा प्रकारची मारहाण करण्याची गरज नव्हती. डॉक्टर आपलं कर्तव्य बजावत होते आणि पोलिसांनी बाकी 3 लोकांना अटक केली आणि त्या मूळ जे आरोपी आहेत त्यांना अटक त्या तोपर्यंत केली नव्हती. त्याच्यानंतर ह्या गोष्टीचं पूर्ण उहापोह महाराष्ट्राच्या विधान भवनात झाला. आमदार रोहित पवार आज ट्रेननी आपल्या डोंबिवली शहरामध्ये आले. या शास्त्रीनगरच्या हॉस्पिटलला त्यांनी भेट दिली, डॉक्टरांना भेट दिली, पत्रकारांना भेट दिली, पोलिसांची चर्चा केली, नर्स लोकांना भेट दिली आणि ज्यांना मारहाण झाली त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनाही भेट दिली. आपण पाहिलं असेल की डोंबिवलीमध्ये आल्यानंतर त्यांनी डीसीपी अतुल झेंडे साहेबांची फोनवर संवाद साधला आणि या संवादाच्या माध्यमातून कायद्याचा बडगा खेचून आरोपीला तात्काळ अटक करा, अन्यथा डॉक्टरांनी जो पुकारलेला संप आहे त्याच्यामध्ये आम्ही रस्त्यावर येऊन सहभागी होऊ, अशा प्रकारची चेतावणी देखील आमदार रोहित पवार यांनी दिली. मी आभार व्यक्त करतो झोन 3 चे डीसीपी श्री अतुल झेंडे साहेबांना, त्यांनी तात्काळ कारवाई करत सत्तेला न घाबरता पोलिसांनी जी तत्परता दाखवली आणि आरोपी रमेश म्हात्रेजींना अटक केली आणि त्याच्यातनं आज डोंबिवलीकरांना एक वेगळ्या प्रकारचा न्याय मिळालेला आहे. मी आभार व्यक्त करतो आपल्या परिसरातले निर्भीड पत्रकारांचा, ज्यांनी आजची अतिशय व्यवस्थितपणे पत्रकारिता केली. जे चुकीचं होतं त्याचं रिपोर्टिंग केलं आणि पोलिसांना देखील शेवटी काय निरुत्तर व्हावं लागलं आणि त्याच्यातनं हे जे काय घडलं ते तुमच्या समोरच आहे. मी आभार व्यक्त करतो डोंबिवलीकरांच्या वतीने आमदार रोहित पवार साहेबांचे की ते डोंबिवलीमध्ये आले आणि अशा पद्धतीची मोठी भूमिका त्यांनी घेतली. आमदार विनायक राऊत साहेब पण देखील आले होते. नंतर मला वाटतं आदित्य ठाकरे साहेब देखील आले होते, त्यांचे मी आभार व्यक्त करतो.